फेकण्यासाठी गोलंदाज मैदानाच्या मध्ये तयार होत आहेत. विघ्नेश स्ट्राइक एंडला सुशांत प्रशांत ही जोडी मैदानाच्या मध्ये आहेत. पहिला बॉल ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल फटका खेळला हवेमध्ये. झेलची संधी क्षेत्ररक्षक आलाय. पहिल्याच बॉल वरती पियुष द टिपलाय झेल. संपलाय सुशांतचा खेळ. आउट. पहिला बॉल होता त्या ठिकाणी पहिला बॉल हाताळण्याचा प्रयत्न केला. फटका खेळला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाला. हवेमध्ये बॉल होता त्या ठिकाणी मात्र टिपला झेल. पहिल्याच बॉलवरती आपण पाहिलं तर विकेट मात्र प्राप्त होत असताना पाहायला मिळतात. दर्जेदार कॅच त्या ठिकाणी घेतलाय. कमी वयाचा असलेले काही खेळाडू आहेत टीम आपण पाहिलं तर माजिवलीमध्ये आणि परफॉर्मन्सने मात्र ते सातत्याने उत्तर देत असतात. स्ट्राईकला नितीन साठी समोरच्या दिशेने फटका खेळलाय. प्रॉपर एक्झिक्युशन केला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न मैदानावरती होता. अगदी वाचल्यात कारण प्रत्येकानं श्वास रोखून धरला होता. त्या प्रकारचा पुन्हा ऍक्शन रिप्ले पहा स्क्रीनवरती. ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल त्या ठिकाणी खोलवा टप्प्याचा बॉल टाकण्याचा प्रयत्न केला. फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आले. डायरेक्ट हिटचा प्रयत्न वरून गेलाय. काही वेळासाठी असं वाटलं की बाबा डायरेक्ट हिट झाला असतं तर बॅट्समॅनला डायरेक्ट मैदानाच्या बाहेरच यावं लागलं असतं. शिरवली वर्सेस माजिवली हा दर्जेदार मॅच होणार. ऑफ्टमच्या बाहेर टाकलं. खूपच बाहेर टाकलं. पंच वळतायत. व्हाईट बॉलचं सिग्नल घोषित करतायत. एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटल मध्ये वाढत असताना पाहायला मिळतात. जाऊन पोचतात मात्र 2. आतापर्यंत 2 बॉलचा खेळ संपला. 2 धावा धावफलकावरती आहेत. खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक येतात त्या ठिकाणी. फिल्डिंग आतापर्यंत फिल्डिंगचा दर्जा जर पाहिला तर माजिवलीचा. म्हणून म्हटलं की क्रिकेटमध्ये बॅटिंग बॉलिंग यापेक्षा तुम्ही फिल्डिंग कशी करणार. बहुधा वेळी काय होतं माहिती की आपण म्हणतो की आपण बॅटिंगच्या जोरावरती जिंकतो. काही जण म्हणतात आपण बॉलिंगच्या जोरावरती जिंकतो. पण मी तर म्हणतो क्रिकेटमध्ये तुमच्याकडे जर चांगली फिल्डिंग असेल ना, कितीही मोठा संघ असू द्यात, तुम्ही फिल्डिंगच्या जोरावरती चांगला खेळ दाखवू शकतायत. कारण तुमच्याकडे फिल्डिंग चांगली असेल तर समोरच्याला तुम्ही किमान कमीत कमी धावसंख्येपर्यंत थांबवू शकतायत. कोलवटप्प्याचा टाकण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक होता पुन्हा एकदा मिड ऑफच्या अगदी रिझन मध्ये आला होता. त्याच्या हातामधून झेल निसटलाय. नितीन सारख्या खेळाडूला जीवनदान मिळालंय. ते जीवनदान अगदी जीवघेणी ठरू शकते. पहा ऍक्शन रिप्ले. पुन्हा एकदा पुढे टाकलेला बॉल फटका खेळायचा होता. क्षेत्ररक्षक धावत आले. कॅच घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी हा झेल निसटलाय. यज्ञेच्या हातामधून कॅचेस विन द मॅचेस. पकडो कॅच जितो मॅच हे क्रिकेटचं रहस्य आहे. 4 मध्ये आतापर्यंत 4 झाल्यात. स्लोवर 1 बॉल पिक करण्याचा प्रयत्न. पिक नाही करू शकले. सरळ पाठीमागे विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. पहिला 5 बॉलचा खेळ संपलाय. 4 धावा धावफलकावरती आहेत. उपसरपंच चषक 2026 आपण पाहतायत. शेवटचा बॉल शिल्लक असलेल्या ओव्हरमधील 3 ओव्हरची मॅच. आदरणीय विशालजी पाटील साहेबांना आपण पाहतायत. संदीप जापले स्वागत आहेत. एक उत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून सुरुवातीच्या कालावधीमध्ये आपण ज्यांना पाहिलं. फटका चांगला खेळलाय. बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या पार. मिळतील धावा 4. चौकार. त्यामुळे सर्व काही गोष्टी तुम्हाला प्रॉपर मैदानावरती खेळायच्या आहेत. 1 ओव्हरचा खेळ संपला. धावा झाल्यात 8. विश नेटवर्क लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धेचं प्रक्षेपण 2 कॅमेरानिशी संपूर्ण स्पर्धा आजच्या दिवसामध्ये मात्र प्रक्षेपित करण्यात आली. उद्या स्पर्धेचा दुसरा दिवस. आदिवासी समाज गट तुम्हाला पाहायला मिळेल. एकूण 12 संघ उद्याच्या दिवसामध्ये येतील. आज शिवनसई संघाने मात्र परफॉर्मन्स एक सामना जिंकला. त्या रविवारी बरोबर मॅच खेळण्यासाठी मैदानावरती दाखल होतील. 1 ओव्हर 8 धावा 1 विकेट. सेकंड ओव्हरला सुरुवात होईल. चिराग आल्यात
स्ट्राईकला नितीन आणि प्रशांत ही जोडी तुम्हाला मैदानाच्या मध्ये पाहायला मिळत आहेत. आता आम्ही वारंवार विनंती करतो, घाई कोणाला करायची तर गोलंदाजी करणाऱ्या टीमला करायचे आहेत. बाकी सर्व काही त्यांना हँडल करायचं आहे. टीम माजवलीला. चिराग तयार. पहिला बॉल चिरागचा आपण पहिला तर खेळून काढलाय. बॉल चालला कव्हरला. खेळाडू डीप मध्ये वेगानं पुढे आलायत. फिल्डिंग चांगली केलायत. एका धावेवरती मात्र समाधान व्यक्त करावं लागेल. म्हणून म्हटलं की एका बाजूला शिरवलीची बॅटिंग लाईनअप आहे, पण दुसऱ्या बाजूला माजिवली फिल्डिंग आणि बॉलिंग या दोनही क्षेत्रामध्ये आजच्या दिवसामध्ये चांगली कामगिरी त्याने केलेली आहे. त्याच जोरावरती तो संघ इथपर्यंत पोहोचलाय. सुरुवातीला खास करून आपण पाहिलं तर माजिवली संघानं आंबोडे सारख्या महत्वाच्या एका संघाला पराभवाच्या छायामध्ये पाठवलं आणि त्यानंतर जांभूल पाड्याला पराभवाच्या छायामध्ये पाठवलंय. आणखीन एक चांगला बॉल पडल्यानंतर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. डॉट बॉल. संध्याकाळच्या सत्रामध्ये कठीण असतं, तुम्ही विकेटवरती कशा प्रकारे फेस करणार, विकेट तुम्हाला कशा प्रकारे साथ देणार, या सर्व काही गोष्टीवरती मात्र लक्ष वेधित केलं जात आहे. आणि पहिल्या 2 बॉलचा खेळ पाहिला तर धावसंख्या धावफलकावरती 9. षटकातील पुढचा बॉल. गोलंदाज चिराग तयार. चांगला बॉल अक्षरशः रोखून धरलं प्रशांतला. प्रशांत म्हटलं तर हुकुमाचा एक्का. टीम शिरवली गावचा मात्र आपल्याला पाहायला मिळतं, ज्याच्या बॅटिंग वरती भरपूर वेळा आपण अनेक साऱ्या सामन्यामध्ये परफॉर्मन्स देत असताना, त्याला अनेक साऱ्या मॅचेस जिंकवत असताना पाहिलं, परंतु त्याच्या समोर टीम माजिवली संघाचा चिराग तो देखील काही कमी नाहीये. हवेमध्ये फटका खेळलाय, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज त्या ठिकाणी अगदी फिरकी घेतोय, परंतु बॉल पकडू शकला नाहीत. एक धाव येत आहेत. एका धाव्यानं संघाची धावसंख्या धावफलकावरती पुढे गेलेत, जाऊन पोहोचले ती 10च्या घरामध्ये. आज काही अशा मॅचेस झाल्या ज्या कमी रनच्या झाल्या, काही अशा मॅचेस झाल्या ज्या जास्त रनच्या झाल्यात, काही अशा मॅचेसही झाल्यात ज्या शेवटच्या बॉल पर्यंत गेल्या होत्या. त्यातला हा मॅच जाईल का? सफल झाले खेळण्याचा प्रयत्न. शॉट फाइंडिंगला खेळाडू आहेत, त्याच्या हातामधून झेल निसटलाय आणि चौकारही गेलाय. बाबा करावं तरी काय समजत नाही मैदानाच्या आतमध्ये. आता मी म्हटलं की माजिवलीची फिल्डिंग चांगली आहेत, बाबा त्या खेळाडूला आवडलं नाही. कौतुक कधी कधी आवडत नसतं कोणाला. त्याने सांगितलं बाबा मी चुकी करतोय. पहा पाठीमागे काय घडलंय. करण होता. एखाद्या आंब्याच्या झाडावरून आंबा पडावा, तो हातामध्ये पडावा की हाताच्या बाहेर. एकदा की बॉल सोडला की त्याच्यानंतर डोक्यावर हात मारून काही भेटत नाही. मग किती डोक्यावरती हात मारा. पहा पुन्हा एकदा दुसऱ्या अँगलनं दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. करण होता. करणनं ह्या 4 रन समोरच्या टीमला मोफत दिल्यात असंच म्हणूयात. पण बऱ्याच वेळी काय होईल माहिती का, आता ह्या 4 रनात ना याचं महत्व आता नाही. ज्यावेळी माजिवलीचा संघ बॅटिंगसाठी येईल आणि 4 धावेने जर वेगळं काही घडलं मग मजा येईल. 14ला 1 विकेट. फटका खेळलाय. एकदा की तुम्ही चुकी केली की चुकीला माफी नाही, नेहमी म्हटलं जात आहे. चूक घडली मैदानाच्या मध्ये, कॅच सुटली आणि त्याचा फायदा पुन्हा चौकारामध्ये. धावसंख्या 18. 1-8. खेळा बुद्धिमत्तेचा खेळ आहे. बहुधा काय झालं होतं, पहिल्या 10 बॉलमध्ये शिरवली संघाच्या धावा किती होत्या, 10 होत्या. पण एकदा की क्रिकेटमध्ये मोमेंटम नावाचा शब्द जर फिरला ना, किंवा तो जर बदलला ना, समोरच्या टीमच्या बाजूने गेला की मोमेंटम नावाचा शब्द भरपूर काही गोष्टी बदलवू शकतो. आणि त्या मोमेंटम वरती भरपूर काही गोष्टी झाल्या होत्या. मोमेंटम शिफ्ट झाला, चौकार कॅच सुटली, त्याच्यानंतर चौकार गेला. 2 बॉलवरती 8 गेल्या. मागच्या 10 बॉलवरती 10 गेल्या होत्या, पण त्या 2 बॉलवरती 8 गेल्या होत्या. असं नेहमी म्हणतात 8 कुणाची लागेल वाट. क्रिकेटचा थाट आहे, परंतु तो थाट सध्या रंगलाय. उपसरपंच चषक 2026 मध्ये 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 18 धावा 1 गडी बाद. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहिलं तर यज्ञेश आलाय. जबाबदारी यज्ञेशच्या खांद्यावरती. यंग टॅलेंटेड खेळाडू आहेत. समोर नितीन प्रशांत. आता त्यांना वेग मिळालाय, पण त्या वेगानं पुढे जाणार की आणखीन रफ्तार वाढवणार. आणखीन रफ्तार वाढवण्याचा प्रयत्न केला जाईल. यस डेफिनेटली केला जाईल. प्रशांतच्या बॅटमधून चेंडू सीमा रेषेच्या पार पार पार. षटकार. अशा पद्धतीने कराल तर ती निर्णायक राहते. षटकार आणि धावसंख्या धावफलकावरती 24.
ऑफ स्टम्पच्या बाहेर आहेत, खूपच बाहेर आहेत, लाईनच्या बाहेर आहेत, पंच वळत आहेत, व्हाईट बॉलचा सिग्नल घोषित करतायत. एकतर संध्याकाळचं सत्र आहे, तुम्हाला विचार करायचा 30, 35, 40 की 45 हा विचार करायचा आहे. तुम्ही किती रन बनवू शकतायत त्याच्यासाठी तुम्हाला धावा रोखायच्या आहेत आणि तुम्ही किती धावा डिपेंड करू शकतायत यासाठी रन बनवायचे आहेत. हलक्यात पुन्हा ती जशी सुरुवात झाली ना ती सुरुवात आता काही रोखली जात नाहीत. आणखीन एक बहारदार चौकार. जसं मागच्या मॅच मध्ये चांदीपनं काय चुकी केली होती, 3 बॉल 3 ची मॅच होती, रनआउटच्या माध्यमातून विकेट गमावली आणि तिथून मात्र तो गेम बदलला होता. कदापि क्रिकेटचा खेळ आहे बाबा, शांत डोक्याने खेळायचं असतो. बाहेरून भरपूर काही गोष्टी सांगतायत पण मैदानावरती काय करायचं ते तुम्हालाच करायचं आहे. फटका पुन्हा एकदा खेळलाय, आणखीन एक दर्जेदार खणखणीत स्क्वेअर ऑफ दी विकेट चौकार. विकेटचा अगदी खणखणीत फटका पाहायला मिळाला. पॉइंटच्या अगदी डोक्यावरून बॉलला मात्र पाठवून दिलं. क्रिकेटचा हा खेळ बदलत बदलत जातो नेहमीच. आणखीन एक फुलटॉस वरती फुल टोल वसूल. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 2 षटकांमध्ये शांतता होती, ती शांतता आता अशांततेमध्ये पसरवतात बॅटर, दोन्ही बॅटर. षटकार. मध्ये वाजलाय झुकती है दुनिया लेकिन झुकाने वाला चाहिए. शिरवले संघ प्रशांत अशीच बॅटिंग करायची आहे पण समोरच्या टीमनं काय केलं होतं, समोरच्या टीमनं भरपूर काही गोष्टी केल्या होत्या. 39ला 1 विकेट, 21 धावा यत्नाच्या ओव्हरमध्ये आल्यात. आणखीन एक फटका खेळला, हवेमध्ये खेळला, झेलची संधी, क्षेत्ररक्षक आलाय, त्यानं टिपलाय झेल. संपलाय आता प्रशांतचा खेळ. पण प्रशांतनं आपली इनिंग, आपली पारी 10 बॉल मध्ये 26 धावेची इनिंग त्यानं मैदानावरती घणाघाती इनिंग साकारलंय. बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतं दीपक आलाय. दीपकला नेहमी म्हणतो दीपक डी फॉर डिस्ट्रॉय. डिस्ट्रॉय करणारा पैकीला खेळाडू आहे आणि आता पाहूया कशा प्रकारे तो बॅटिंग करेल. फटका खेळला हवेमध्ये, पूल करण्याचा प्रयत्न, उंच गेला बॉल, दूर गेलाय का नाही गेला. 2 क्षेत्ररक्षकाच्या मध्ये पडलायत. 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. 2 धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचल्यात त्या बरोबर 41 आणि 42चं लक्ष 3 ओव्हर मध्ये करायच्यात 42. पहिला 10 बॉल मध्ये होत्या बाबा 10 आणि पाठीमागच्या 8 बॉल मध्ये रन आल्यात 31. हा क्रिकेटचा फरक आहे, हे डिस्टन्ट आहे. ते तुम्हाला अगदी मैदानाच्या मध्ये समजायचं होतं पण तू काहीशा मिस्टेक घडल्यात क्रिकेटच्या खेळामध्ये. आता बॅटिंग त्या ताकदीनं करावी लागणार आहे. 42चं लक्ष या ठिकाणी ठेवण्यात आलंय. आज या मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळालात आणि शिवनसई संघ ज्यावेळी ही संपूर्ण स्पर्धा आयोजित करण्यात आल्या, एकतर पहिल्यांदा त्याच्या समोरचा संघ आला नाही, दुसरी मॅच खेळल्यानंतर तिसऱ्या मॅच मध्ये बाय मिळालात. यापेक्षा शिवनसईला योगायोगच असू शकत नाही. कारण एक मॅच खेळताना डायरेक्ट रविवारचं तिकीट निश्चित करणं साधं सोपं काम नाही आहे, हे तर लकी ड्रॉ आहे.
लकी ड्रॉ मध्ये शिवनसाई पुढे गेलाय. कारण एकच मॅच जिंकताना कोणी डायरेक्ट रविवार येतं का? नाही. पण लकी ड्रॉ आहे. एकतर समोरचा टीम आला नाही वेळेवरती, त्याचा फायदा शिवनसाईला झाला. पहिला मॅच जिंकला, दुसरा मॅच मेहनत करून जिंकले, आणि तिसरा मॅच मध्ये नशिबाची साथ मिळाली, तिथे बाय मिळाली. आता डायरेक्ट रविवारी फायनलची म्हणजे जवळपास घरच्याच मैदानावरती खेळण्यासाठी तयार होणार आहेत. चला मॅच कडे जाऊयात. 42चं लक्ष आहे. जे स्पोर्ट जागृती स्पोर्ट्स यांचा बॅनर आपण पाहिला. प्राक्तन अगदी हँडल करतात आता ते शॉप. निलेश शेलका महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत सध्या. विरार पोलीस स्टेशन इथे आपण पाहिलं तर ज्यांना कार्यरत पाहिलं ऑन ड्युटी सातत्याने ते असतात विरार पोलीस स्टेशन मध्ये. आणि निलेशजी शेलका यांना आपण पाहतायत मैदानाच्या मध्ये. आणि तंत्रशुद्ध खेळाडू किंवा गोलंदाज म्हणून निलेशजी शेलका यांचं मी नाव पुढे घेईन. पहिला बॉल वेगवान बॉल टाकलाय. बॉल त्या ठिकाणी चाललाय क्षेत्ररक्षकाला डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. फिल्डिंग एका धावेवरती समाधान व्यक्त करावं लागेल. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती एक तर उत्साह कुठे वाढलात? प्रशांतनं केलेली बॅटिंग, प्रशांतला नितीननं दिलेली साथ. पहिल्या 10 चेंडूमध्ये शिरवलीचा डगआउट अक्षरशः शांत होता, कारण की तिथे कुठल्याही प्रकारचा जल्लोष नव्हता. पण 8 बॉलवरती जल्लोष झाला होता. फटका खेळायचा प्रयत्न केलाय क्षेत्ररक्षकाला. त्या ठिकाणी वेगाने पुढे येत आहेत आणि तो कॉन्फिडन्स असतो. म्हणजे एखाद्या गोष्टी मी क्रिकेटमध्ये तुम्हाला नेहमी का सांगतोय, बऱ्याच वेळी तुम्हाला त्या गोष्टी जाणायच्या आहेत. आपला गोलंदाज चांगली कामगिरी करतोय, आपले खेळाडू चांगली कामगिरी करतायत, तुम्हाला स्वतःचे 100% द्यायचे आहेत, 100% द्यायचे आहेत. 2 मध्ये 2 धावा आता झाल्यात. बॅटची एज अँड टेकन. विघ्नेशला जावं लागेल मैदानाच्या बाहेर. पहिला धक्का टीम माजिवलीला आउट. सर्व एकत्र येऊ नका, थोडं सहकार्य करा, थोडं गेम स्पीड अप. ओके, आपण जागेवरून चेअरअप केलं तर आणखीन छान होईल, आयोजकांनी सहकार्य होईल आणि स्पर्धाही प्रॉपर व्यवस्थित पूर्ण होईल. ओमसाई गावदेवी शिवनसी व बहुजन विकास आघाडी प्रेझेंट उपसरपंच चषक 2026. आज आपण पाहिलं तर खऱ्या अर्थाने स्पर्धेला सुरुवात झाली. खूप छान पद्धतीने स्पर्धा रंगली. सकाळच्या सत्रामध्ये सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते. तर सर्वांच्या शुभ असते. पालघर लोकसभेचे आपण पाहिलं तर माजी खासदार बलिरामजी जाधव साहेब, बोईसर विधानसभा क्षेत्राचे आमदार राजेश पाटील साहेब, दोन्ही नगरसेविका मॅडम या ठिकाणी उपस्थित होत आहेत. फटका छान खेळलाय. पॉइंट अगदी भेदत असताना निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या पार. चौकार. एकतर टॉस जिंकून माजिवलीनं सुरुवातीला फिल्डिंग घेतली. बऱ्याच जणांना प्रश्न पडला की माजिवलीनं फिल्डिंग का घेतली, कारण संध्याकाळचं सत्र तुम्हाला माहित असतं कसं असतं. फटका पुन्हा छान खेळलाय. त्या ठिकाणी बॉलला वळवलाय. फिल्डर आहे, फिल्डिंग करतायत. एका धावेवरती समाधान. बहुतांश स्पर्धा म्हणजे बहुतांश स्पर्धेमध्ये आपण ज्यावेळी खेळतो ना किंवा जात असतो, संध्याकाळच्या सत्रामध्ये टॉस जिंकून आपण प्रथमतः बॅटिंग घेतो. कारण माहित आहे की तुम्हाला बॅकलाईट येणार. एकतर 6 वाजून गेले की थोडंसं अंधाराचं साम्राज्य येणार. मग त्यावेळी बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाणं थोडं कठीण असतं. शेवटचा बॉल लोअर फुलटच बॉल हवेमध्ये खेळलाय. म्हटलं की बाउंड्री लाईनच्या बाहेर जाणं थोडं कठीण आहे, कारण की तो अभाव जाणतो मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकात खेळ संपलाय. धावा धाव फलकावरती 7. त्यांना माहित आपली जागा पक्की आहे, त्यांना थांबायचं आहे तिथे जागेवरती पक्के थांबलेले आहेत. कारण वेळ पाहता, सर्व काही गोष्टी पाहता ते सेलिब्रेशन करत नाहीयेत. सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाजी मार्कवरती आपण पाहिलं तर दीपक 12 चेंडू मध्ये 35 धावेची गरज आहे. 6 वाजून 18 मिनिटं झालेले आहेत. दीपक मैदानावरती आल्यात. 12-35. 12-35 म्हटलं तर 5 षटकार, 5 मोठे बटके त्या 12 मध्ये तुम्हाला मारायचे आहेत. पहिला बॉल सुंदररित्या पाहायला मिळालाय का त्या ठिकाणी
व्हाईट बॉल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल एक्स्ट्रा आलाय. एक्स्ट्रा येणारे 12 बॉल आहेत. 12 बॉल मध्ये आता रन करायचे आहेत 34. दीपक तयार. दीपकचा बॉल फटका फसला हवेमध्ये. क्षेत्ररक्षक येत आहेत. झेलची जी संधी निलेशजी शेळका आणि तिथे असलेले खेळाडू यांनी अगदी ड्युएट कॅच पकडल्यात. एकमेकांची साथ, सेलिब्रेशन, स्माइल, सर्व काही गोष्टी सांगतायत. न्यू बॅटर, नवीन बॅटर मैदानाच्या मध्ये दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. मिस्टर बंटी. चला चला घाई करा, जास्त वेळ जाऊ देऊ नका. 6:15 वाजल्यात. दीपक पुन्हा गोलंदाजी ट्रॅकवरती तयार होताना पाहायला मिळेल. या षटकातील पुढचा बॉल घेऊन 11 बॉल मध्ये रन करायच्या 34. फटका खेळलाय. टायमिंग जुळलाय का बॅट मध्ये? तर नाही. संध्याकाळचं सत्र आहे. कदापि थोडस आधी असतं तर हे षटकार जाऊ शकले असते. विकेट आलाय. आणखीन एका विकेटचं पतन. चला सेलिब्रेशन तिथे करू नका. करायला चौकारांना धावसंख्या धावफलकावरती पुढे गेल्यात. जाऊन पोहोचत असताना आपल्याला पाहायला मिळतंय 12. 4 गड्यांच्या मोबदल्यात 9 चेंडू मध्ये 30 धाब्याची गरज. फटका खेळला हवेमध्ये. क्षेत्ररक्षक 30 सेकंदच्या अगदी आतमधला येतोय. चांगला कॅच. व्हॉट अ कॅच. मिडॉनला येऊन त्यानं धावाचा कॅच कंप्लीट केलाय. आणखीन एका विकेटचं पतन. आउट. मॅच अचानकपणे बदलला आणि तो इतका बदलला की तिथून तो अगदी शिरवली टीमच्या हातामध्ये गेला. पुढचा बॉल. ओहो, आणखीन एक वेळा पुन्हा एकदा झेल टिपला जातो मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एका विकेटचं पतन. कौतुक करायला हवं दीपकचं. काय षटक हाताळलं आतापर्यंत. या षटकामध्ये त्यानं विकेट मिळवल्यात. तर जवळपास 4 विकेट आतापर्यंत त्यांनी मिळवलेल्या आहेत. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स. व्हॉट अ कॅच. पाठीमागे काय झेल टिपलाय. सुंदर झेल. विकेट किपरने एका हातामध्ये तो झेल टिपला. या खेळाडूकडे ती गोलंदाजी आहेत. लयबद्ध कामगिरी करण्याची एक्सपिरियन्स कॅम्पेनर म्हणून देखील या खेळाडूकडे पाहिलं जात आहेत. विविधता आणि वैविध्यता तुमच्याकडे असेल तर तुम्हाला कोणी थांबवू शकणार नाही. हो, तेच ते चित्र पुन्हा एकदा पाहायला मिळतात. चांगला बॉल दीपकचा पाहायला मिळाला. 2 षटक मैदानाच्या मध्ये कंप्लीट झाल्यात. धावा धावफलकावरती आहेत फक्त आणि फक्त 12. 6 गड्याच्या मोबदल्यात 7 बॉलचा खेळ 6 बॉलचा खेळ बाकी आहेत आणि 6 बॉल मध्ये रन करायचे आहेत त्या मात्र 30. 6-30.
5 धावा देत असताना दीपकनं 4 विकेट मिळवल्यात. विकेट देखील तुमचे खूप इम्पॉर्टंट असतात, कारण ज्यावेळी तुम्ही मॅचेस जिंकतात त्यावेळी तुम्ही बक्षीस पात्रता फेरीमध्ये दाखल होतात त्यावेळी ते काउंटिंग होत आहेत. कोणी कोणी किती विकेट घेतले, बेस्ट बॅटर, बॉलर, सिरीज यासाठी नावाची देखील चर्चा होऊ शकतात. शेवटचे 6 बॉल टाकण्यासाठी गोलंदाज येत आहेत. दीपेश आलात. चला घाई करा. दीपेश तयार. पहिला बॉल. ओ, दीपेशचा पहिला बॉल खूप छान पद्धतीने टाकलाय. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. पहिला बॉल डॉट आलाय. सुरुवातीला निलेश शेलका यांनी केली, चांगलं षटक टाकलं. दीपक आले, दीपकनं देखील खूप चांगली गोलंदाजी केली. आता मैदानावरती दीपेश आलात. 5 बॉलचा खेळ बाकी आहेत. 5 षटकार मारायचे आहेत. एक्स्ट्रा हाताळलाय. आता कधी कधी तुमच्याकडे रन असतात, मग त्यावेळी तुम्ही काहीतरी बदल करता. 5 मध्ये 29. 5-29. चांगला बॉल, चांगला बॉल. थोडा मध्ये आला, पडल्यानंतर सर विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. 4 बॉलचा खेळ आता बाकी राहिला. 29 धावेची गरज. 4-29. बॅटिंग मात्र दमदार केली होती प्रशांतनं, त्याला साथ दिली नितीननं मैदानाच्या आतमध्ये. बॅकफुटला गेले, कट केला, बॉलला फटका छान खेळलाय. चेंडू मात्र चाललाय सीमारेषेच्या पार, येतोय चौकार. जाता जाता काही गोड आठवणी म्हणून हे फटके पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल हाताळण्यासाठी गोलंदाज दीपेश पुन्हा तयार झालाय. ओव्हर द विकेट. फटका खेळलाय, चाललाय बॉल बाउंड्री लाईनच्या पार. हे स्ट्रोक अगदी आधी मारायचे होते, परंतु थोडा उशीर झालाय. परंतु काही हरकत नाही. बॉल सीमारेषेच्या बाहेर. षटकार. 6. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात, त्या मात्र वाढत असताना आता धावसंख्या पुढे गेल्यात. 23-23. 6 गडी बाद. 2 बॉल 19 ची गरज. आणखीन एक स्ट्रोक, तोही जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. शेवटचा बॉल आता बाकी असेल. धावा करायच्या त्या मात्र 13. 1 बॉल मध्ये रन करायच्या 13. आलाय वाईट. बाबा, मॅच मध्ये काही होऊ शकतं. शेवटचा बॉल जोपर्यंत टाकला जात नाही ना, तोपर्यंत काही सांगू शकत नाही. शिरवलीवाले तेच सांगतात, एक बॉल चांगला टाकायचा आहे, जरी काही झालं तरी चालेल, पण एकच बॉल चांगला टाकायचा आहे. 1 बॉल मध्ये रन करायच्यात 12. चांगला बॉल पाहायला मिळतोय आणि सामना मात्र मैदानाच्या मध्ये आपण पाहिलं तर फिनिश होताना पाहायला मिळतं. शेवटच्या बॉलवरती चौकार आलाय बाईच्या माध्यमातून. 8 डावेनं हा सामना मात्र मैदानावरती गमवावा लागलाय आणि सामन्याला जिंकलाय टीम शिरवली या संघानं. कॉंग्रॅच्युलेशन शिरवली. आजच्या दिवशीमध्ये शिरवली आणि शिवनसई हे 2 संघ आपल्याला पुढे येताना पाहायला मिळत आहेत. या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार